बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की सरळ व्याज पद्धतीने दशादशे 5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळण्यासाठी व्याजदर कितीने वाढायला हवा। मग अशा प्रकारचा प्रश्न आला तर ह्या रकमेला आपण लक्ष द्यायचं नाही, कारण रक्कम ही आपल्याला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली। यामध्ये लक्षात ठेवायचं की जे काही आपला काळ आणि दर असतो या दोघं आपल्याला या ठिकाणी काळ गुणिले दर म्हणजे काळ 1 गुणिले दर 1 बरोबर काळ 2 गुणिले दर 2 अशा प्रकारचं आपल्याला फॉर्म्युला वापरायचं किंवा सूत्र वापरायचे। बघा, पहिल्या वर्षी 5 रुपये पहिल्या वर्षी 4 वर्षाला किती 4 वर्षाला 5% दराने मिळतं। तसं आता दुसरा जो काळ दिलेला आहे तो आपल्याला दिलाय 2.5 गुणिले दर आपल्याला माहित नाही म्हणून दर टू जशाला तसा। आता या ठिकाणी काय करणार आपण, हा गुणिले 2.5 आहे तो इकडे जाऊन काय होईल भागिले 4 गुणिले 5 भागिले 2.5 हा पॉईंट कट करू, वरती एक शून्य वाढू, 25 1 25 25 दुने 50 आणि 4 दुने 8 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 8% जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की शेअर करा।